दंडवत प्रणाम. मायबापो, जीव मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जीवापुढं दोन मार्ग उभे राहतात, एक संसार आणि दुसरा परमार्थ. तर बहुतेक लोक तर परमार्थाकडे जातच नाही, कोणी सगळे संसाराकडे जातात. पण आता संसारात तुम्ही असा किंवा परमार्थात असा, पण तुम्हाला संसारात असलं तरी बी ते ज्ञान असणं गरजेचं आहे तुमच्याजवळ, आणि तुम्हाला परमार्थात असलं तरी बी ज्ञान असणं गरजेचं आहे. तर संसारात असल्यावर संसाराच्या ज्ञानाला भौतिक ज्ञान म्हणतात आणि परमार्थाच्या ज्ञानाला परमार्थिक ज्ञान म्हणतात. तर हे भौतिक ज्ञानानं तुम्ही कलेक्टर होऊ शकता, डॉक्टर होऊ शकता, इंजिनियर होऊ शकता, तहसीलदार होता, मोठमोठ्या पदाला तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला मग पैसा बी मिळू शकतो त्याच्यातून आणि ज्ञान आणि तुम्हाला मान बी मिळू शकतो. पण जर तुम्हाला तिकडं संसारात राहून जर तुम्हाला हे भौतिक ज्ञान नसेल तर तुम्हाला कोणी मान देत नाही. तुमचं जीवन म्हणजे असं सुखकर बी होत नाही. त्यामुळं भौतिक ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि इकडं परमार्थामध्ये राहिले तुम्ही तर परमार्थात जरी तुम्ही संन्यास घेतला, संन्यास घेऊन जर तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही परमार्थिक, तर मग तिकडं तुम्हाला कोणी जास्त मान देत नाही. परंतु जर तुम्ही परमार्थात राहून जर ज्ञान घेतलं, गीताचं ज्ञान घेतलं, तर तुम्हाला लोक मान देतात. तुम्हाला अर्थार्जन बी त्याच्यात होऊ शकतं आहे आणि तुमचं जीवन सुखकर जाऊ शकतं आहे. तर असं हे ज्ञान दोन्हीकडे बी गरजेचं आहे. आणि पण परमार्थाचं ज्ञान आणि भौतिक ज्ञान हे म्हणजे ह्या 184च्या दुःखातून सोडणारं ज्ञान नाही. पण परमार्थिक ज्ञान आहे तर त्या 84च्या दुःखातून सोडून परमेश्वर प्राप्त करून देणारं ज्ञान आहे. पण ह्या भौतिक ज्ञानानं मात्र आपल्याला सुख शांती तोपर्यंत मिळू शकते. परंतु लोक ह्या भौतिक ज्ञान घेऊन देखील व्यवस्थित वागत नाही, नीती नियमानं वागत नाहीत, पैसा जोडतात, भ्रष्टाचार करतात, पैसा जोडतात आणि त्याला वाटतं की आपलं घरी हा पैसा आला म्हणजे आपण आपल्याला सुख मिळेल. परंतु संत ज्ञानेश्वर म्हणतात की दुःख लिहून सुखाची अंगी सळीत जनाते. दुःख हे सुखाची अंगी म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे काय आहे, दुःख हे सुखाची अंगी तुमच्या घरात घेऊन येतं आहे, तुमच्याकडे येतं आहे. तुम्हाला वाटते सुख आलं, पण ते सुख नसतंय, दुःख असतंय आणि तुमचं जीवन वृद्धापकाळामध्ये दुःखी होऊ शकतं आहे. तुम्ही पैसे किती बी जोडलेले असतात, किती कमवलेले असतात, ते पैसे तुम्हाला म्हातारपणी कामी येत नाहीत. तुमचं पद जातं आहे, तुमचा मान जातो, तुमच्यातल्या हातात सत्ता जाते आणि तुम्हाला कोणीही विचारित नाही, पैसा बी कामी येत नाही. म्हणून संत तुकाराम म्हणतात की धन जोडून या पोटी संगे नये रे लंगुटी. तुम्ही किती बी धन जोडा पण तुमच्या संग लंगुटी पण येत नाही. तर त्यामुळं असा भ्रष्टाचार संसारात राहून भौतिक ज्ञानाचा फायदा हा भ्रष्टाचारासाठी घेऊ नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि दुसरी एक विनंती आहे की आपलं हे गीता चॅनल आहे, आपल्याला जनसामान्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर आपला अजून टप्पा फार दूर राहिला आहे. आताशी 300च सबस्क्रायबर झालेले आहेत. आपल्याला अजून 5 महिन्यात जवळजवळ 700 सबस्क्रायबर करायचे. कसे होतील तर ते 700 सबस्क्रायबर झाले पाहिजे. तर अशी तुम्ही काळजी घ्या आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडवत प्रणाम.